नमस्कार, मी संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भरलेली मिरची. आता बघा, ही मिरची आहे ना, या पोझिशनमध्ये आहे, त्याच पोझिशनमध्ये आपल्याला कट द्यायचा आहे. हे बघा, ह्या प्रकारे शेवटपर्यंत द्यायचं आहे कट. आता यातल्या ज्या बिया आहेत त्या जर तुम्हाला नको असतील तर त्या काढून टाकू शकता तुम्ही, नाहीतर तुम्ही त्या थोड्यात ठेवू शकता. आता ही दुसरी मिरची घेतलेली आहे, त्याला देखील कट मारते. अशा पद्धतीने मी या पाचही मिरच्यांना कट दिलेला आहे. आता आपण नारळ खोवून घेऊया. आता या नारळाच्या चवमध्ये थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर आणि हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जिरा पावडर आवडत असेल तर ती देखील तुम्ही थोडीशी याच्यात घालू शकता. उपवास चढताना अशी एखादी मिरची असेल जेवणात तर अगदी मस्तच. आता आपण मिरची भरून घेऊया. ही बघा, ही एक मिरची घेतली आहे मी आणि हे सारण तयार झालेलं आहे. आता मिरचीला आपल्याला आतल्या साईडने मीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग आता त्याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे. ताज्या ओल्या खोबऱ्याचं मिश्रण भरत आहोत आपण त्याच्यामध्ये. अगदी काठोकाठ भरायचं आहे, गच्च अगदी. भावनगरी छोट्या छोट्या मिरच्या असतात बुटक्या, त्याच्यामध्ये देखील हेच सारण भरलं जातं. आपल्या सर्व मिरच्या आता भरून झालेल्या आहेत. आता आपण या शॅलो फ्राय करूया. तवा गरम करत ठेवला होता, त्यात तेल देखील गरम झालेलं आहे आणि मी मिरच्या आता सोडलेल्या आहेत त्यात. या मिरच्यांमध्ये तुम्ही बेसन, दाण्याचा कूट, बटाट्याचं मिश्रण हे देखील भरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आमच्याकडे मी अशाच प्रकारे करते, पण ओलं खोबरं भरून. रंग दिसतोय ना वरती आलेला, तसा व्हायला पाहिजे. ना बघा, ही मिरची दाखवते बघा, हां, असा रंग व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिरची आपली तळली गेलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. कशी वाटली मिरचीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच परत भेटू. धन्यवाद.